सर्वांना कसे आहात सर्वजण? झालं का जेवण वगैरे? आज आहे ना 15 डिसेंबर. आज माझ्या आईचा स्मरण दिवस होता. म्हणजे आई आज देवाघरी गेली होती आजच्या दिवशी 15 डिसेंबरला. आजचा दिवस म्हणजे तसा फार हे होता. क्षणाक्षणाला आईची आठवण येत होती. आईच्या गोष्टी आठवत होत्या, बोलणं आठवत होतं आणि सर्व गोष्टी, शेवटच्या गोष्टी काय घडल्या, कशा घडल्या, कसं झालं, काय झालं, कोण कोण आलं होतं, कोण कोण नाही आलं, सर्व आठवलं. आईने आम्हाला चांगले संस्कार दिले, आमच्या आईने, आणि तिला तिच्या आईने संस्कार दिले, ते आम्हाला आमच्या आईने दिले. आईने आम्हाला खूप छान स्वयंपाक शिकवला. थोडी थोडी मला आईच्या हाताची चव आहे. आई जसं स्वयंपाक करायची, चटण्या, बोंबलाची चटणी, सुकटाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, भाज्या, थोडं मी आईकडून शिकले. म्हणजे भरपूरच शिकलं, पण आईची सर मला नाही येणार. आईची सर ती वेगळीच होती. प्रत्येकाच्या हाताची हे असते, चव असते. आमच्या वडिलांना आईशिवाय कोणाचा स्वयंपाक आवडत नव्हता. आईलाच म्हणायचे तूच कर, तूच कर असं. आईचं नाव राजच होतं, आईला राजेच म्हणायचे. राजे तू कर, राजे तू कर असे म्हणायचे. आणि आम्ही केलेला स्वयंपाक त्यांना आवडत नव्हता. वडील फॅक्टरीत होते, सकाळपासून जायचे, सकाळी 7ला जायचे तर आई 5लाच उठून त्यांचा डबा तयार करायची. त्यांना कोणाच्या हातचं जेवण आवडत नव्हतं. आणि शेवटी आईवडील पण माझे गेले ना, तेव्हा आईची बाजरीची भाकरी खाऊनच गेले, एवढं मात्र खरं. आणि आई आमची फार सुगरण होती. कुठलीच गोष्ट तिला अडत नव्हती. सगळा स्वयंपाक तिला खूप छान येत होता. पुरणपोळ्या, सगळं, म्हणजे करंज्या, कापण्या, शंकरपाळ्या. आमची आई तर ना सणाला कधी कधी ना पिठामध्ये, गव्हाच्या पिठामध्ये गावाकडे करायचे ना, गूळ घालून अशा मस्त भारी बडीशोप वगैरे टाकून इतक्या सुंदर कापण्या बनवायची. खूप स्वादिष्ट लागायच्या गूळ घालून. अजून पण मला त्याचा वास, ते टोपलं, त्याच्यामध्ये त्या शंकरपाळ्या, आणि आम्ही काळ्या चहाबरोबर ते खायचो थंडीत. खूप भारी लागायचं, खूप म्हणजे खूप भारी. इतकं भारी लागायचं ना की त्याच्या पुढं तुमची पाची पक्वानं फिकी पडायची, माहिती का. खरंच अक्षरशः आई असतानाचे दिवस वेगळेच असतात, एवढं मात्र खरं आहे. तर ही होती माझी आईची छोटीशी आठवण माझ्यासाठी. माझ्या मनात अशा खूप आहेत, पण आता सांगायला वेळ नाही.